गरजेच्या आहेत. तशा चेहऱ्याच्या बाबतीतल्या सुद्धा गोष्टी असतात. कारण आपण बाहेर उन्हात फिरत असतो किंवा काही गोष्टी आपल्या खाण्यापिण्यातून सुद्धा पोटामध्ये बिघाड होत असतात. हो, सगळे झोपले. तर ह्या गोष्टी काही ना काहीतरी आपल्या आतमध्ये प्रॉब्लेम असतो म्हणून आपल्या चेहऱ्यावर टॅनिंग आलेलं असतं किंवा जे वांगाचे डाग आहेत ते आलेले असतात. तर मला सांगा त्या गोष्टी आपण वरून हे करतच राहिलो, जर का त्या गोष्टी कमीच नाही केल्या, तर ह्या गोष्टी आपोआप भविष्यात पुन्हा वाढणारच आहेत. ह्याही गोष्टी वाढणारच आहेत, जर का आपण स्वतःची काळजी नाही घेतली व्यवस्थित. हं. तर ह्या गोष्टीसुद्धा जशा आहेत तशा पुन्हा होणारच आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी घ्यायची आहे, की आता जर का नाईट क्रीम तुम्ही वापरत असाल किंवा वापरून झाली असेल, तर तुम्हाला ती पुढे वापरायची नसेल, तर त्यासाठी आता परत होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? तर हां, बाबा मी एक घरगुती काहीतरी फेस पॅक मी स्वतः वापरेन किंवा कुठे तर रेडीमेड एखादा फेस पॅक घ्या, जो तुम्ही आठवड्यातून एकदा वापरा किंवा स्वतः तुम्ही एखादा घरगुती पॅक बनवा. तो स्वतःसाठी, चेहऱ्यासाठी यूज करा, जेणेकरून टॅनिंग नाही जमा झालं पाहिजे चेहऱ्यावर. तुमच्या ज्या चेहऱ्यावरती टॅनिंग आहे, ते जमा नाही झालं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही.